तर सगळ्यांना माहितीच आहे की आता ना आज कडलक परिवारमध्ये ना लग्न झालेले आहे आणि आज होतं सत्यनारायणाची पूजा आणि जागरण गोंधळ. मग त्यासाठीच इकडे सकाळ-सकाळी ना गुरुजी पण आले होते. कारण की सत्यनारायणाची पूजा आम्ही सकाळीच ठेवलेली होती. मग इकडे ना सगळे बसलेले होते. सत्यनारायणाची पूजा चालू होती. मग त्याच्यानंतर आरती वगैरे करण्यात आली आणि त्याच्यानंतर आता होतं जागरण गोंधळ. मग त्यासाठीच आम्ही सगळी इकडे रेडी वगैरे झालो होतो. मग इकडे ना दिवट्या वगैरे पण निघाल्या होत्या आणि ना पाहुणे रावळे पण येत होते. मग भरपूर असे पाहुणे रावळे म्हणजे जवळ सगळेच पाहुणे रावळे आले होते. काहींची इकडे जेवण चालू होते आणि काहींच्या गप्पा पण चालू होते. आणि इकडे ना वहिनी ना पाहुणे रावळ्यांसोबत आहे ना गप्पा मारत होते, म्हणजेच ओळख वगैरे करून घेत होते. मग आपली इकडे मैत्रीण पण आली होती आणि तिची बहिणीची चिंटुकली पण आली होती. म्हटलं चला ना आता सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं, मग आपण पण जेवण वगैरे करूयात. मग इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे सगळ्या म्हाताऱ्या बायांच्या इकडे गप्पा बिप्पा रंगले होते. मग त्याच्यानंतर आला होता जागरण गोंधळ चालू करायचं टाईम. मग इकडे थोड्याच वेळात जागरण गोंधळ पण चालू केलं होतं. आजीनी सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं. वहिनीने इकडे सगळ्यांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं. मग त्याच्यानंतर इकडे आरती वगैरे झाली आणि आपले विशाल दादाचा तिने खूप छान असा मेकअप केला होता. मग त्याच्यानंतर इकडे परत एकदा टी ब्रेक झाला होता आणि टी ब्रेक नंतर परत एकदा जागरण गोंधळाला सुरुवात झाली आणि चहा पिऊन जरा तरतरी येते म्हणून आम्ही पण चहा पिलो, कारण अजून आपल्याला भरपूर रात्र अशी जागी राहायची होती. मग त्याच्यानंतर ना आपलं जागरण गोंधळ शेवटाकडे आलं होतं, म्हणजे संपत आलं होतं. मग त्याच्यानंतर ही साखळी वगैरे ओढण्यात आली आणि इकडे शेवटची आरती वगैरे करून घेण्यात आली आणि इकडे ना आम्ही दोघी मानाच्या कालावर असल्यामुळे ना आम्हाला जागरण भागत होतं. मग त्याच्यानंतर परत एकदा चहाचा ब्रेक आला. मग सगळ्यांना चहा वगैरे दिल्यानंतर फायनली 4:30 वाजता जागरण गोंधळ संपलेलं आहे. आता आम्ही जातो झोपायला, तोपर्यंत तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.